कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। विकास गोगावले यांना अटकपूर्व जामीन नको, जामीन मिळाल्यास निवडणुकीत दहशत, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। सोमनाथ ओझरडेंची महाडमध्ये पत्रकार परिषद। मंत्री भरत गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे विकासासाठी एकत्र। नागोठणे एसटी डेपोचे भूमिपूजन। रायगडमध्ये नवी राजकीय समीकरण आणि महापालिका निवडणुका महायुतीत लढणार। भाजप शिवसेना सकारात्मक चर्चेत। जागा वाटपावर लवकरच अंतिम निर्णय। महायुती एकत्रच मैदानात। प्रशांत ठाकूर यांनी दिली माहिती। पाहुयात सविस्तर वृत्त। मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यास येणाऱ्या निवडणुकीत दहशतीचे वातावरण निर्माण होईल असा गंभीर आरोप शिरगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी केलाय। महाडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ओझरडे यांनी विकास गोगावले यांच्यावर सडकून टीका केली आहे। प्रकरण विकास गोगावलेचे आहेत आणि त्याच्यावरती आतापर्यंत माझ्या माहितीने माझ्यावरती हल्ला केला, जीवे ठारवायचा प्रयत्न केला तो 307, अनिल नवगणेवरती जो हल्ला केला तो 307, त्यानंतर आता हा परवा दिवशी चालू झाला तो 307, MIDC मध्ये सुरू असलेला जीवे तो 307, असे 4 गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा पोलीस विकास गोगावलेला अटक करत नाहीत। त्याला काय कारण असावं? बरं, तो फरार झाला असं जर का पोलीस म्हणत असतील तर मग त्या विकास गोगावलेला पोलीस संरक्षण होतं। पोलीस संरक्षण असताना विकास गोगावले फरार कसा झाला? चुकत चांगलं काही करत नाहीये, चुकीच्या पद्धतीनं महाडमध्ये वातावरण तयार करतोय, दहशत निर्माण करतोय आणि ती दहशत आज जर विकास गोगावलेला अटकपूर्व जामीन मिळाला ना तर काय होणार आहे? मग निवडणुकीमध्ये पुढे लोकांना काय वाटेल, आम्ही कोणालाही मारू, कोणालाही फटकवू, आमचा नेता सुटतोय। पण आज त्यांचा नेता फरार आहे। आज नेता फरार आहे तर कार्यकर्त्यांची सगळ्यांची गोची झाली। आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काल परवा महाडमध्ये एक कार्यक्रम असताना माझ्याकडे व्हिडिओ आहेत, तो व्हिडिओमध्ये तिकडून फोनवरती बोलतोय आणि सगळ्यांना शुभेच्छा देतोय। मग पोलिसांना ह्या गोष्टी दिसत नाहीत का की तो फोनवरून कोणाशी बोलतोय, कोणाशी चर्चा करतोय, कोणाला शुभेच्छा देतोय? ह्या पोलिसांनी तपास कसा करावा ह्या लोकांनी आम्ही सांगायचं काय लोकांना? त्यामुळे पोलीस यंत्रणेवरती विश्वास उडत चाललाय। विकास गोगावले यांना अटक करण्यासाठी तुम्ही कृपया करून SP मॅडमना आदेश द्या। तसेच त्या व्यक्तीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाडमधून नव्हे तर रायगड जिल्ह्यातून हद्दपार करा, अशा प्रकारचा प्रस्ताव महाडच्या PI कडून SP कडे जाऊन तो SP ने तो प्रस्ताव मान्य करून विकास गोगावलेला येणाऱ्या निवडणुकीमधून हद्द करावा अशी आमची मागणी आहे। महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी केला। निवडणूक प्रक्रियेत काही ठिकाणी पोलिसांकडून पक्षपाती वर्तन झाल्याचा दावा करत त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। माझी तर स्पष्ट मागणी आहे की DYSP काळेंची कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला ते नको आहेत। महाडची नगरपालिका अतिशय सेन्सिटिव्ह पद्धतीने निवडणुका झाल्या। आमच्या आता निवडणुका सुरू होतील, येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होतील। त्या निवडणुकीमध्ये DYSP जर काळे असतील तर ही निवडणूक कुठल्याही पद्धतीने पारदर्शक होणार नाही। आम्हाला DYSP काळेंची ह्या ठिकाणी हकालपट्टी झाली पाहिजे, त्यांना सस्पेंड करा, काय पण करा, सक्तीच्या रजेवर पाठवा, पण DYSP काळे आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाडमध्ये नको आहेत। कारण की ती 100% व्यक्ती गोगावलेंची नोकरी करते। महाडमध्ये असा पहिल्यांदा DYSP भेटलाय की तो नोकरी करतो विकास गोगावले आणि भरत गोगावलेंची। त्यामुळे ह्या DYSPंची बदली कुठल्याही परिस्थितीत। रायगड जिल्ह्यातील रखडलेल्या पालकमंत्री पदाचा मुद्दा आणि दुसरीकडे मंत्री भरत गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यातील सुरू असलेला राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे। मात्र आज हे दोन्ही कट्टर विरोधक पुन्हा एकदा एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नागोठणे येथील ST बस डेपोच्या नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन या दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते पार पडले। एकाच व्यासपीठावर उपस्थित राहत त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र असल्याचा संदेश दिला। मात्र याच वेळी अनेकांच्या भुया उंचावल्या। या कार्यक्रमादरम्यान काही सुज्ञ नागरिकांनी एकच मुद्दा ठळकपणे मांडला,
जर दोन्ही मंत्री जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येऊ शकतात तर मग त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपसात एवढी खुन्नस आणि संघर्ष कशासाठी, असा सवाल उपस्थित करण्यात आला। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगडमधील वाद मिटवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे चित्र पाहायला मिळते। त्यामुळे आतापर्यंत कट्टर विरोधक मानले जाणारे दोन्ही मंत्री एकत्र आल्यानं जिल्ह्यात पुन्हा एकदा नवी राजकीय समीकरणे जुळणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गळती थांबण्याचं नाव घेत नसून पुन्हा एकदा पक्षाला मोठा राजकीय धक्का बसलाय। रोहा तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते, माजी सरपंच, माजी उपसरपंच तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला। हा पक्षप्रवेश सोहळा आमदार महेंद्र दळवी, उपजिल्हा प्रमुख कुथे आणि तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला। या प्रवेशामुळे रोहा तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठा बदल घडताना पाहायला मिळत असून आगामी राजकारणासाठी हे प्रवेश महत्त्वाचे मानले जातात। कार्यक्रमाला उपतालुका प्रमुख उद्देश वाडकर, उस्मान रोहेकर, शहर प्रमुख रावकर, योगिता शिर्के, विभाग प्रमुख गैगीनाथ कटोरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जाहीर पक्षप्रवेशामुळे रोहा तालुक्यात शिवसेनेची ताकद लक्षणीयरित्या वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय। आणि रोहा बदलतो असताना नगरपालिकेत झालेल्या निवडणुकीचा प्रतिसाद, लोकांनी दिलेला, जनतेने दिलेला प्रतिसाद आणि आता पडलेला बाहेर त्याचा प्रसार बघितलं तर शेडसईतला एक चांगला उद्योजक त्याने आज तिथले ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्यासहित आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे। आज तसा प्रवेश विचार केला तर निश्चित त्या विभागाला कलाटणी देणार तर आहेच, परंतु या प्रवेशामुळे या शेडसई ग्रामपंचायतीमध्ये कुठेतरी शिवसेना बॅकफुटर होती ती आता फ्रंटफुटवर आलेली आहे। आणि आजचा प्रवेश जो दिमागदार प्रवेश झाला, या दिमागदार प्रवेशाने शेडसई गावातील असंख्य तरुण, मी सांगितलं महिला, तरुण, बालक पासून सगळ्या महिलांपासून सगळ्यांनीच प्रवेश केला आहे। त्यामुळे रोहा तालुकाला हा जो काही शिवसेनेचा पक्षप्रवेशाचा झंझावत मध्ये पक्षप्रवेश थोडासा थांबला होता, तो आता परत शेडसेपासून चालू झाला आहे आणि यापुढे देखील पक्षप्रवेश आपल्याला बघायला मिळतील। तर हा पक्षप्रवेश खूप आधी व्हायला पाहिजे होता। खूप वेळापासून जी रखडलेली कामं आहेत, विकासाची कामं पूर्णपणे थांबली होती। आज आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या माणुसकी आणि चांगल्या कामावर विश्वास ठेवून आम्ही हा पक्षप्रवेश केला आहे। माननीय ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, तर त्यांचे पण मी खूप आभार मानतो। त्यांचे सपोर्ट आहे आम्हाला या गोष्टीसाठी आणि पुढच्या काळात आम्ही चांगलं काम करून दाखवू, त्या नियोजनाने आम्ही काम पक्षप्रवेश केलेला आहे। तर युवा नेतृत्व आहे विनोद शिगवणचा आज त्यांच्या सगळ्या ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच सहित सगळ्या समर्थकांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तर सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। एक उभरतं नेतृत्व आहे, अतिशय शून्यातनं खूप मोठा त्याचा प्रवास आहे, जसा आमचा त्याचा प्रवास आहे आणि काही स्वप्न घेऊन तो आलाय मैदानामध्ये। नक्की त्यांना पाठबळलेलं काम शिवसेना पूर्ण त्यांच्या पाठीशी नक्की करेल। तर शेडसई कसेचा विकास मध्यंतरी थोडा थांबलाय, त्याला गती नक्की मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये शेडसई एक आदर्श गाव म्हणून नक्की रोह्यामध्ये उद्या असेल, हा विश्वास या ठिकाणी। कॅशबॉम्ब 1 झाला, कॅशबॉम्ब 2 झाला, कॅशबॉम्ब 3 पडला। मग मी 4था बॉम्ब असा फोडणार आहे ना की ते रोहा सोडून, मला असं वाटतं महाराष्ट्र सोडून विदेशात पलटी एवढं नक्की आहे। पण मला शेवटी संस्कृती आहे, संस्कार आहेत, हे सगळे जतनकामी कार्यकर्ते आहे। त्यांनी जे 1-2 काय जे कॅश बॉम्ब फोडले ते सगळे फुसके निघाले। आपण बघितलं सुपारी देऊन खरं अर्थाने अशा लोकांना उभं करणं हे त्यांना शोभनीय निश्चित नाही, त्यांची उतरती करायला लागली आहे। मला असं वाटतं अजितदादाचं परवाचं जे स्टेटमेंट आहे खरं अर्थाने पालकमंत्र्याविषयीचं ते दिशादर्शक निश्चित आहे। येणाऱ्या काळामध्ये भरवशाच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री मिळेल हा पूर्ण विश्वास आहे आणि जो रायगडचा विकास थांबलाय तो अति गतीने विकास होईल हा आशावाद नक्की व्यक्त करतो। राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलाय। या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवण्यात याव्यात, याबाबत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे। संपूर्ण राज्यामध्ये या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषत्वानं आता महापालिकांच्या निवडणुका घोषित झाल्यात, तर या महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात यासाठी सगळेच पक्ष सकारात्मक आहेत। भारतीय जनता पार्टीच्याही आमच्या नेते मंडळींनी या संदर्भामध्ये स्थानिक स्तरावरती तुम्ही चर्चा करा अशा पद्धतीच्या सूचना आम्हाला दिल्यात। लवकरच या अनुषंगानं आम्ही कुठल्या जागा लढवू शकतो,
सेना कुठल्या जागा लढू शकते या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि त्याप्रमाणे निर्णय घेऊ. भारतीय जनता पार्टी सातत्यानं लोकांमध्ये आहे. भारतीय जनता पार्टी सातत्यानं लोकांसाठी काम करते आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी काम करते. लोकांसाठी आवश्यक विकास कामं कोणती याच्यासाठी काम करत राहते आणि त्यामुळे त्याला अनुषंगून जी कामं पूर्ण झाली त्याचं लोकार्पण केलं गेलं आहे. 2017 पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली आणि त्यावेळी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर भाजपच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेत विकासाला वेग मिळाल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात पनवेल महानगरपालिका अतिशय गतिमान आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. रस्ता, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधा या सर्व क्षेत्रात महत्त्वाचे प्रकल्प राबवण्यात आले आहेत. आतापर्यंत जवळपास 350हून अधिक विकास कामे पूर्ण करण्यात आली असून त्यापैकी अनेक कामांचे लोकार्पण देखील करण्यात आले. याशिवाय महिलांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेल्या नव्या रुग्णालयाचे भूमिपूजन नुकतेच पार पडल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली. पनवेल शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हवा असेल तर भाजपचा अजेंडा असून येणाऱ्या काळातही विकासाची हीच गती कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. हे आपणा सर्वांना माहिती आहे की पनवेल महानगरपालिका नव्याने स्थापन झाल्यानंतर आपण गेल्या काही वर्ष 3-4 वर्ष झाली 17ला नव्याने स्थापन झाली आणि त्यावेळेला निवडणुका या महानगरपालिकेमध्ये झाल्या. त्या महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला स्पष्ट असं बहुमत मिळालं होतं. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि प्रशांत ठाकूरजी यांनी या सर्व भागामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने विकासात्मक कामाला गती दिली आणि त्यामुळे काही चॅलेंजेस या पूर्ण महानगरपालिकेमध्ये होते. सिडकोचे असणारं हस्तांतरण महानगरपालिकेमध्ये भूखंडाचे करणे आणि तो ऐतिहासिक निर्णय देवेंद्रजींच्या नेतृत्वात करण्यात आला आणि त्यामुळे ही महानगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं असेल विकासात्मक कामामध्ये गतिमान पद्धतीने काम करताना दिसली. वेगवेगळे प्रकल्प या महानगरपालिकेने सुरू केलेत आणि आज या महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 350 कोटीपेक्षा जास्त कामं जी झाली आहेत त्याचा लोकार्पण सोहळा झाला. वेस्टर्न कॉलेज सानपाडा यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला गॅलेक्सिया आय फेस्ट 2025 हा भव्य आणि पॉवर पॅक्ड कार्यक्रम सानपाडा कॅम्पस ग्राउंड नवी मुंबई येथे 14 डिसेंबर रोजी अत्यंत नियोजनबद्ध आणि संस्मरणीय पद्धतीने पार पडला. स्पीड सी शो रफ्तार गेट रेडी फॉर पॉवर पॅक्ड कॉन्सर्ट ही संकल्पना असलेल्या कार्यक्रमानं उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. या फेस्टमध्ये सुमारे 114 महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि युवकांसह तब्बल 18,000 प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. संगीतमय कार्यक्रमाचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला. संपूर्ण वातावरण उत्साह, ऊर्जा आणि सकारात्मकतेनं भारलेलं होतं. या कार्यक्रमास हाजी शहनवाज खान हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली तर युवकांना प्रेरणादायी संदेश देखील मिळाला. यावेळी त्यांनी रोहा रायगड येथे एका NGOसाठी 7 दिवसांच्या शिबिराचे प्रायोजकत्व जाहीर केले. तसेच मुंबई गोवा महामार्गासंदर्भातील अहवाल सादर केला जाणार असल्याचं नमूद केलंय. या अनुषंगानं सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच विविध महाविद्यालयांना निवेदन आणि पत्रे पाठवण्यात आली. गॅलेक्सिया आय फेस्ट 2025 हा युवकांसाठी प्रेरणादायी, शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक असा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. रोहा तालुक्यातील तांबडी येथील श्रीकृष्ण हॉटेल अँड फॅमिली गार्डनमध्ये रविवारी दैनिक स्वाभिमान वृत्तपत्राचा 3य वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि दणक्यात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पत्रकारिता, भारतीय संविधान, माहिती अधिकार, आरोग्य तसेच समाजकार्य या सर्व विषयांवर आक्रमक, परखड आणि विचारप्रवर्तक चर्चा झाली. कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याच प्रसंगी रायगड स्वाभिमान दिनदर्शिका 2026चे प्रकाशन करण्यात आले. पत्रकार कैलास राजे घरत यांनी कवितेच्या माध्यमातून दैनिक स्वाभिमानचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास उलगडून दाखवला. यावेळी संपादक रघुनाथ कडू यांनी पत्रकार
पत्रकारितेपलीकडे जाऊन माणुसकी, सत्य आणि अन्यायाविरुद्धचा लढा हीच रायगड स्वाभिमानची खरी ओळख असल्याचं ठामपणे सांगितलं. या सोहळ्यात महाराष्ट्रभरातून 150हून अधिक प्रतिनिधी, पत्रकार उपस्थित होते. राज्यभरात 250 पेक्षा अधिक प्रतिनिधी रायगड स्वाभिमानशी जोडलेले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आभार प्रदर्शन कैलासराजे घरत यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता सामूहिक वंदे मातरमने झाली. दैनिक रायगड स्वाभिमानचं तृतीय वर्धापन दिन साजरा करताना मला माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंनी खूप चांगल्या पद्धतीने साथ दिली, माझ्या गुरुवर्यांनी साथ दिली आणि हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी हा त्यांचा सर्वांचा मोलाचा भाग आहे. आणि मला त्यांचा सुद्धा जे काही ग्राउंड लेवलला काम करतात त्यांचा सुद्धा गुणगौरव सोहळा करण्यामध्ये जो आनंद मिळाला तो अविस्मरणीय आहे. रायगड स्वाभिमान या वर्तमानपत्राचा 3रा वर्धापन दिन आज रोहा या गार्डन मध्ये, या रिसॉर्ट मध्ये संपन्न होत आहे. रघुनाथ कडू हे या वर्तमानपत्राचे संपादक आहेत आणि त्यांनी आपल्या वर्तमानपत्रामधून, रायगड स्वाभिमानमधून जी स्वाभिमानी पत्रकारिता केली त्याचं सगळं पदचिन्ह इथं दिसत आहेत. सगळ्या महाराष्ट्रभर त्यांनी पत्रकाराचं नेटवर्क उभं केलंय आणि त्यातून सामान्य माणसाला, गरीब माणसाला न्याय देण्याचं आणि त्यांचा आवाज बनण्याचं काम केलेलं आहे. सामान्य माणसाचा आवाज म्हणून रायगड स्वाभिमान हा पुढे आलेला आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.